तर आता बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अपडेटच्या 9 बातम्या पाहूया। मसाजो ग्रामस्थ उद्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार। गावातील बैठकीत निर्णय। सरपंच हत्येप्रकरणी फरार आरोपीला अटक न झाल्यानं मसाजोगचे ग्रामस्थ आक्रमक। वाल्मिक कराडला 302चा आरोपी बनवण्याचीही मागणी। खंडणीपासून ते खुनापर्यंतच्या आरोपींना कुणीतरी वाचवतंय। आम्ही मोबाईल टॉवरवरून उडी मारणार। हे माझी हत्या करतील त्यापेक्षा आम्हीच जीव देतो। ते बाहेर आले तर अनेक मुर्दे पाडतील। धनंजय देशमुख यांचा इशारा। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेनं नाशिकमध्ये फोन फेकल्याची माहिती। तपास यंत्रणेला अद्याप मोबाईल सापडलेला नाही। फेकलेल्या फोनवरूनच चाटेनं वाल्मिक कराडला फोन केल्याचा संशय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावरती अजितदादा संतापले। तपासात नाव आल्यावरच चौकशी होईल। कायदा सर्वांना सारखाच, कुणालाही पाठीशी घालणार नाही। भीड प्रकरणावरती दादांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडवर मकोका का लावला नाही? वाल्मिक कराडला अनेकदा ईडीची नोटीस आली पण कारवाई का नाही? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल। त्यांच्यावर मोका का नाही लावण्यात आल्या? काल 6 का 7 जणांवर मोका लावण्यात आल्यात, बरोबर? मग वाल्मिक कराडवर का नाही मोका लावला? संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठा मासा जाळ्याबाहेर ठेवला। मुख्यमंत्र्यांना मुख्य माफियाला वाचवायचंय म्हणून फक्त कारवाईचं ढोंग चाललंय। संजय राऊतांची टीका। त्यांकडून अपेक्षा होती की ते न्याय करतील। मोठा मासा जाळ्याबाहेर ठेवलाय, तो आता येईल 15-1 दिवसात बाहेर येईल। साधा खंडणीचा गुन्हा आहे त्याच्यावर टाकलेला आहे, बाकी काय आहे? मुख्यमंत्र्यांना माफियाला वाचवायचं या राऊतांच्या टीकेला नारायण राणेंकडून प्रत्युत्तर। शिवसेनेची सत्ता असताना राऊत कुणाकुणाला पोसायचे? कुठल्या तीर्थयात्रेला गेल्यामुळे जेलचा पुरस्कार मिळाला? राणेंचा सवाल। जे कोणाकोणाला पोसत होता? शिवसेनेची सत्ता होती। संजय राऊत जो आत गेला होता तर काय कुठल्या तीर्थयात्रेला गेल्यामुळे त्याला पुरस्कार जेलचा मिळाला? संतोष देशमुख हत्येप्रकरणी गुन्हा नोंद होण्यासाठी 10 ते 12 तास उशीर लागला। गुन्हा दाखल होऊ नये यासाठी गुन्हाचे फोन आले। आमदार संदीप क्षीरसागर यांचा घणाघात। सर्व अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड काढण्याची मागणी। गुन्हा नोंद होण्यासाठी जे 10-12 तास उशीर लागला त्याचं कारण काय? गुन्हा नोंद न करण्यासाठी कुणाकुणाचे प्रशासनाला फोन आले, त्यांचे कॉल रेकॉर्ड जर CDR जर काढले तर आपल्याला पूर्णपणे ती लक्षात येऊन जाईल। तपास वाल्मिक कराडपर्यंत पोहोचताच थांबल्यासारखा वाटतो। बीड हत्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी गुन्हाचे फोन आले। कॉल रेकॉर्ड काढा, संदीप क्षीरसागरांची मागणी।